समाचार अब तक, सत्य का साहस। भाजप युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांवर मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणीसाठी NSUIचे नागपूर विद्यापीठ कुलगुरू कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आलंय। सावरकर यांचा पुतळा पेटवल्याप्रकरणी युवक काँग्रेस पदाधिकारी यांच्या विरोधात विद्यापीठाने पोलीस तक्रार केल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते। सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी भाजप युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। नागपूर विद्यापीठात नव्या कुलगुरू आल्यानंतर पुन्हा एकदा राजकारण जोरात आल्याच्या चर्चांनी डोके वर काढलाय। यावर अक्षय हेटे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। परंतु आमची एक मागणी जी आहे ती मागणी ही होती की मागच्या वीकमध्ये इथे वीर सावरकर यांचा जो पुतळा होता तो युवक काँग्रेस आणि NSUIच्या वतीने जाळण्यात आला होता। त्याच्यावर पुतळा जाळण्यात आला, त्याच्यावर विद्यापीठ प्रशासनाकडनं योग्य ती कारवाई करण्यात आली। कारवाई ही दबाव तंत्राखाली करण्यात आली, कारण मॅनेजमेंट काउन्सिलची जी मीटिंग सुरू होती त्या मीटिंगमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे काही पदाधिकारी आहेत ते इथे आले। त्यांनी मॅनेजमेंट काउन्सिलची मीटिंग ही बरखास्त केली, त्यांच्यामुळे ती मीटिंग थांबवावी लागली। सरकारी कामामध्ये त्यांनी अडथळा निर्माण केला, दबाव तंत्राचा वापर केला। त्याच्यानंतर विद्यापीठाच्या 3 सरांनी इथनं तात्काळ जाऊन एकदम अतिशीघ्र घाईने बिलकुल अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह 4 लोकांवर FIR दाखल केला। FIR दाखल केला। आमची त्या गोष्टीला आमचा विरोध नाही आहे, आम्ही आंदोलन केलं, तुम्ही कंप्लेंट केली। आमचा मागणी ही एकच आहे NSUIच्या वतीने आणि युवक काँग्रेसच्या वतीने की तुम्ही जी घाई युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या लोकांवर FIR दाखल करण्यासाठी जी तुम्ही तत्काळ कारवाई केली, मॅनेजमेंट काउन्सिलची बैठक ही मधामध्ये थांबवून त्या बैठकीमध्ये राडा निर्माण केला, त्या लोकांवर विद्यापीठाने काय कारवाई केली? तर याच्यावरही नवीन कुलगुरूंचं उत्तर असं होतं की मी माहिती घेऊन तुम्हाला उत्तर सादर करतो। माहिती घेऊन चौकशी करण्याचा भाग हा पोलीस प्रशासनाचा आहे। पोलीस प्रशासन तुम्ही कंप्लेंट केल्याशिवाय कारवाई करणार नाही। आज आम्ही इथे बसलेलो आहे, जोपर्यंत नवीन कुलगुरू हे मॅनेजमेंट काउन्सिलचे लोकही त्यांच्यासोबत बसलेले आहे, आजच्या आज त्यांच्यावर कंप्लेंट दाखल करत नाही युवा मोर्चावर, तोपर्यंत युवक काँग्रेस NSUIचा एकही पदाधिकारी इथून उठणार नाही। गुन्हा दाखल झालाच पाहिजे। भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला। ब्युरो रिपोर्ट, नागपूर।